पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील FM हॅमरले टेक्स्टाईल या कंपनी व्यवस्थापनानं कंपनी बंद ठेवून कामगारांना वाऱ्यावर सोडलं होतं. त्यानंतर कामगारांनी 3 जानेवारीला कंपनीच्या आवारात ठिय्या मारला होता. 350 कर्मचाऱ्यांचा 5 महिन्यांचा थकीत पगार मिळावा, 30 महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड जमा करावा, 2 महिन्यांपूर्वी कमी केलेल्या 116 कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं आदी मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन सुरू केलं होतं. कामगारांना न्याय न मिळाल्यास कंपनीच्या दारात आमरण उपोषण करू असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला होता. याची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली. राहुल तोडकर, शॉप इन्स्पेक्टर महेश हेंद्रे यांच्यासह कामगार नेते जयवंत रावण, ॲडव्होकेट RD पाटील, भिकाजी भोसले, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यांच्या उपस्थितीत जवळपास 2 तास झालेल्या या बैठकीत तोडगा काढण्यात आला. या बैठकीनंतर सर्व कर्मचाऱ्यांना या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती भोईटे यांनी दिली. त्यामध्ये येत्या 10 जानेवारीपासून कंपनी पुन्हा सुरू करावी, याच दिवशी मागील 5 महिन्यातील पगारापैकी 1 महिन्याचा पगार सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनानं द्यावा, त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला चालू महिन्याचा पगार आणि थकीत पगारातील अर्धा पगार द्यावा, कर्मचाऱ्यांनीही कामावर दांडी न मारता कामाचे दिवस पूर्ण करावेत, कामगारांचा थकीत PF कंपनीनं लवकरात लवकर पूर्ण भरावा, अशा प्रकारे 6 महिन्यात पूर्ण पगार द्यावा, असं या बैठकीत ठरलं. नोव्हेंबर 2023मध्ये कमी केलेल्या 116 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत तसंच त्यांचा PF आणि इतर सोयी पुरवण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती यावेळी सहाय्यक आयुक्तांनी दिली. कामगार आणि कंपनी टिकवण्यासाठी आजचा शेवटचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक कामगारांनी इथून पुढं रोज कामावर येऊन कंपनी तोट्यात जाईल अशी स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असं सांगत कामगार नेते जयवंत रावण, ॲडव्होकेट RD पाटील, भिकाजी भोसले यांनी बैठकीत झालेली सविस्तर माहिती सर्व कामगारांनी दिली. यावेळी कामगार प्रतिनिधी अजित माने, अजित आगळे, सचिन पाटील, अमोल बनकर, भगवान माने, मॉन्टी लीडर, किरण साळुंखे आणि इतर सर्व कामगार उपस्थित होते.